भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, नियमांची जाणीव नसल्याने मार्गात येऊनही चुका व्हायच्या कुटुंबात। पण दयाळू आहे भगवंत, पडला ज्ञानाचा प्रकाश आमच्या जीवनात। माझे नाव जगदीश मधुकररावजी टेटे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा पहिला अनुभव, मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याअगोदर माझ्या कुटुंबात आई, बाबा, ताई, माझा लहान भाऊ आणि मी असे एकूण 5 सदस्य होतो। आम्ही 2003 साली मार्गात पदार्पण केले। आज आम्हाला मार्गात प्रवेश करून 15 वर्षे झालेली आहे। आमचे मार्गात येण्याचे कारण म्हणजे माझ्या बाबांना सोरायसिस, चर्मरोग नावाचा आजार होता आणि तो आजार सन 1994 पासूनचा होता। त्या दुःखामुळे आमच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले होते। कारण माझ्या बाबांनी प्रत्येक दवाखान्यामधील उपचार केले। डॉक्टर सावजी यांच्याकडे 2 ते 3 वर्षे आणि डॉक्टर जाधवांकडे 2 वर्षे अशी ट्रीटमेंट घेतली। तसेच वैद्यवाणी सुद्धा त्यांनी सांगितले की कोंबड्याची बळी द्यायची, ती सुद्धा दिली। जसे लोक सांगायचे तसे ते औषधोपचार करायचे, तरी पण त्यांना कसल्याही प्रकारचा आराम मिळत नव्हता। बाबांनी त्या आजारासाठी रस्त्याच्या काठेला जे जडी बुटी वाले असतात त्यांच्याकडून सुद्धा औषधी घेतली। त्या औषधीमध्ये भस्म द्यायचे आणि ती औषध 15,000 ते 20,000 रुपये पर्यंतची असायची। तरी पण काहीही आराम मिळत नव्हता। बाबा दुःखामुळे इतके कंटाळले होते की त्यांना असं वाटायचं की स्वतःच्या जीवाला काहीतरी करून टाकावं। आमच्या घरासमोर सौ वत्सलाबाई चौधरी राहतात। त्या तेव्हा अनेकांत होत्या, पण त्यांनीच एके दिवशी आम्हाला परमात्मा एक मार्गाबद्दल सांगितले। मग आम्ही सगळेजण परिवारातील सदस्य ब्राह्मणी कळमेश्वर जी, नागपूर येथे मार्गदर्शक काकाजींकडे गेलो। त्यांना बाबांवर असलेले सर्व दुःख सांगितले आणि त्यांनी आम्हाला 3 दिवसांचे कार्य दिले। त्या 3 दिवसांच्या कार्यात बाबांचे दुःख 80 ते 90% कमी झाले। काही दिवसानंतर काहीतरी आमच्याकडून चुकी झाली आणि बाबांचे दुःख पुन्हा परत आले। कारण आम्हाला मार्गाची काहीच जाणीव नव्हती व आम्हाला सांगणारे कोणीच सेवक आमच्या गावात नव्हते। आम्ही आमच्या गावातील पहिले सेवक असल्यामुळे तेवढा अनुभव कोणाला नव्हता। बाबांचे दुःख वाढतच गेले। एवढे दुःख असल्यामुळे काही लोक सांगायचे खडावापासून 70 किलोमीटर दुरीवर एक स्थळ आहे, तिथे गरम पाण्याने आंघोळ केल्याने दुःख कमी होतात। बाबा तिथे मकर संक्रांतीला जायचे। आम्ही मार्गात असून पण अंधश्रद्धेच्या आहारी गेलो व लोकांनी सांगितल्याप्रमाणे बाबा तिथे गेले। पण घरी भगवंताची विनंती प्रार्थना सुद्धा करायचे। कार्य सुरू नव्हते तरी सुद्धा सकाळची विनंती आणि सायंकाळी प्रार्थना दररोज करायचे। मार्गात असूनही अनेकांत असल्यासारखी वागणूक कुटुंबात होती, त्यामुळे आम्हाला योग सुद्धा मिळत नव्हता। तिगाव इथे मेडिकलमधली होमिओपॅथिकची औषध आणि सेवाग्राम इथे आयुर्वेदिकची औषध सुद्धा घेतली। 4 ते 5 वर्षे असेच सुरू राहिले। नंतर पुन्हा कार्यकर्ते काकाजीकडे गेलो। त्यांना पुन्हा सर्व काही सांगितले। त्यांनी मग आम्हाला सविस्तर समजावून सांगितले व माफीचे कार्य दिले। नंतर त्यांनी आम्हाला पुन्हा कार्य दिले। मग बाबांवर असलेले सर्व दुःख दूर झालेत व आम्ही सुख समाधानाने जीवन जगू लागलो। आम्ही काही दिवस साधे कार्य करून नंतर त्यागाचे कार्य केले आणि 2015 मध्ये आमच्याकडे त्यागाचे हवन कार्य पार पडले। ज्यांनी आम्हाला मार्गाबद्दलची माहिती दिली सौ वत्सलाबाई चौधरी, त्या सुद्धा आम्हाला बघून नंतर मार्गात आल्या। आज भगवंताच्या कृपेने आम्ही सुखी आहोत। मार्गात येण्याच्या पूर्वी आमची परिस्थिती खूप खराब होती। तेव्हा बाबा आणि आई हे दोघेच कमाविणारे व्यक्ती होते।
ते शेतमजुरी करायचे, त्यामुळे आमची परिस्थिती खूपच खालावलेली होती. जास्तीत जास्त खर्च बाबांसाठी दवाखान्यात लागायचा. आता आमची परिस्थिती खूप चांगली आहे व आम्ही दोघेही भाऊ चांगल्या नोकरीवर आहोत आणि सर्व काही आता छान सुरू आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. सेवक जगदीश मधुकररावजी टेटे. पत्ता मु. पो. पारडी ता. कळमेश्वर जी. नागपूर. पिनकोड 4,41,502. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.